अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण. एका क्षणात आपण सगळे पोरके झालोय. दादांच्या मनातील स्वप्न साकार करू. विजय उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज साप्ताहिक बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन. मंत्री जिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणी चर्चा होण्याची सुद्धा शक्यता. मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा. तर भाजपच्या गणेश खडकर यांचंही सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार. समित्यांमधील सदस्यांची सुद्धा आज घोषणा होणार. 2013 मध्ये भाजप नगरसेवकानंच एका मार्गाला टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. तत्कालीन समितीमध्ये ऋतू तावडे सुद्धा होत्या. हर्षवर्धन सपकाळांचा ट्विट करत भाजपवर निशाणा. मुंबई महापालिकेमध्ये त्यावेळी भाजपची ताकद नव्हती. अंधेरीतील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या काँग्रेसच्या आरोपानंतर भाजपच्या गोपाळ शेट्टींचं स्पष्टीकरण. पुण्यामध्ये काँग्रेसची 4 वाजता बैठक. भाजप नेत्यांना अटक करा नाहीतर मोठं आंदोलन करणार. काँग्रेस भवनातील राड्याप्रकरणी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा इशारा. मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार. उपमहापौर शान हिंद या वक्तव्यानं आता पुन्हा वादाची चिन्ह. भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती. एकच अतिशहाणा जो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा. नाव न घेता संदीप देशपांडेंची राऊतांवर टीका. तर राऊतांनी ठाकरे बंधूंच्या निवडणुकीतील चुकांबाबत रोखठोक मत व्यक्त केलं होतं. भिवंडी महापालिकेमध्ये आता महायुतीत फूट. तर भाजप शिवसेना महापौर पदाची निवडणूक वेगवेगळी लढवणार. पक्षनेते प्रकाश पाटील यांची घोषणा. मंत्रालयातील जिरवाळांच्या कार्यालयामधील लाचखोरी प्रकरणी आरोपी राजेंद्र ढरिगे याला नाशिक रोडमधील घराची त्याची झडती. तर महत्वाची कागदपत्र एसीबीकडून जप्त. आजच्या सुनावणी दरम्यान कागदपत्र सादर केली जाण्याची शक्यता. नाशिक महापालिकेमध्ये आज विशेष महासभा. तर स्थायी समिती सदस्यांसह सभापतींच्या नावाची घोषणा होणार. भाजपचे 9, शिवसेना आणि मनसेचे 4, तर ठाकरे आणि काँग्रेसचे 2, तर राष्ट्रवादीच्या 1 सदस्याचा यामध्ये समावेश. माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याचं प्रकरण. कोकाटेंची आमदारकी जाणार की राहणार याकडे आता लक्ष. छत्रपती संभाजीनगरमधील सामूहिक कॉपी प्रकरणामध्ये आता प्रशासनाची मोठी कारवाई. कन्नडच्या जैतापूरमधल्या शाळेतील एकूण 24 जणांवर गुन्हे. तर आता संबंधितांवर निलंबनाची कारवाई सुरू. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या अभ्यासासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार. सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव CP जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती. सिद्धेच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये चक्क गोमूत्र शिंपडलं. सिल्लोड तालुक्याच्या रहिमाबाद इथला हा प्रकार. सत्तारांच्या दर्शनानंतर मंदिर शुद्धीकरण केल्याचाही व्हिडिओतून दावा. मुंबईमध्ये प्रदूषणाचा विळखा आणि उकाड्याचा ताप. 24 ठिकाणांचा गुणवत्ता निर्देशांक 200 अंकांच्या पुढे. प्रदूषण नियंत्रणामध्ये प्रशासन अपयशी ठरल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली. T20 सामन्यामध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. 61 धावांनी भारताचा विजय. शानदार अर्धशतक करणारा ईशान किशन ठरला सामनावीर. तर पाकिस्तान अवघ्या 114 धावांवर गारद. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांचं हेलिकॉप्टर हवेत अचानक डगमगलं. मध्य प्रदेशच्या खंडवामधली ही घटना. पायलटनं प्रसंगावधान राखल्यामुळे तत्काळ परिस्थिती नियंत्रणात. मोठा अपघात टळला. इंडिगो एअरलाइन्स मोठ्या प्रमाणात पायलटची भरती करणार. तब्बल 1000हून अधिक पायलट्सची नियुक्ती केली जाणार. इंडिगोच्या सुविधेमध्ये आता झालेल्या मोठ्या गोंधळानंतर हा महत्त्वाचा निर्णय. भारत फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमानं खरेदी करणार. उद्यापासून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारत दौऱ्यावर. विमानं खरेदी करण्याच्या करारावर शिक्कामोर्तब होणार.